उदाहरण म्हणजे लाल महालावरील छापा. तिथे शिवरायांनी शाहिस्ते खानाची केलेली फजिती ही तर सर्वश्रुत आहे, परंतु छापा घातल्यानंतर राजगडावर परत पोहोचणं हेही जिकिरीचं काम होतं. तर तो प्रवास शिवरायांनी कुठून केला, त्यांनी रस्ते कसे निवडले, यालाही मोठा इतिहास आहे. जवळजवळ 3-3.5 वर्ष शाहिस्ते खान आणि त्याची फौज पुण्यामध्ये दुडगुस घालत होती. शाहिस्ते खान बाहेर यायला तयार नव्हता. शिवाजी महाराज विचारात पडले की याचा बंदोबस्त कसा करायचा. मुठा नदी ओलांडल्यानंतर महाराज जेरसाकडे निघाले. तर जेरसा म्हणजे हे जरसेश्वर मंदिर. तर हे जरसेश्वर मंदिराचाच पर्याय महाराजांनी का निवडला. तोरणा आणि राजगड हे त्या काळचे अत्यंत सुरक्षित किल्ले समजले जायचे. त्यामुळे हा जरसेश्वर शिवराय आणि त्यांचे मावळे हा अज्ञात मार्ग कायम वापरायचे आहे. तर पौराणिक कथांनुसार माता सीता आणि पुत्र लवकुश इथे राहिल्याची ही नोंद आढळते. महाराष्ट्रातील केदारेश्वर म्हणून याची ओळख आहे. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्यातले बरेचसे पराक्रमी देखील होते. परंतु आज 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव अग्रक्रमाने का घेतलं जातं? कारण त्यांनी रयतेचं स्वराज्य उभं केलं. एक लोककल्याणकारी राजा म्हणून शिवरायांची ओळख होती. प्रजेवर ज्यावेळी संकट आली त्यावेळी स्वतः शिवरायांनी पुढे होऊन त्या संकटांचा बिमोड केला. अतिशय पराकोटीचा संयम, अचूक नियोजन, शत्रूवरती अचानक घातलेला छापा आणि तिथून शत्रू सावध होण्याच्या आधी घेतलेली माघार हे शिवरायांच्या गनिमी काव्याचं वैशिष्ट्य होतं. अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. त्यातीलच एक ठळक उदाहरण म्हणजे लाल महालावरील छापा. तिथे शिवरायांनी शाहिस्ते खानाची केलेली फजिती ही तर सर्वश्रुत आहे, परंतु छापा घातल्यानंतर राजगडावर परत पोहोचणं हेही जिकिरीचं काम होतं. तर तो प्रवास शिवरायांनी कुठून केला, त्यांनी रस्ते कसे निवडले, यालाही मोठा इतिहास आहे. शिवरायांच्या राजगडावर परत जाण्याच्या मार्गावरती असलेलं जरसेश्वर महादेवाचं मंदिर, त्याला भेट द्यायला आज आपण आलो आहोत. या जरसेश्वर मंदिराची शिवरायांनी निवड का केली, त्यांनी इथेच विश्रांती का घेतली, हा सगळा इतिहास आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर घेऊया दर्शन जरसेश्वर महादेवाचं. तर सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला स्वराज्यावर चालून पाठवलं. शाहिस्ते खान साधारण 1 लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये आला. आल्या आल्या त्याने लाल महालावर कब्जा केला आणि त्याच्या पूर्ण परिसराभोवती 1 लाखाची फौज ही व्यापून गेली आणि तिथल्या प्रजेला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. जवळजवळ 3-3.5 वर्ष शाहिस्ते खान आणि त्याची फौज पुण्यामध्ये दुडगुस घालत होती. शाहिस्ते खान बाहेर यायला तयार नव्हता. शिवाजी महाराज विचारात पडले की याचा बंदोबस्त कसा करायचा. ज्यावेळी खात्री पटली की शाहिस्ते खान लाल महाल सोडायला तयार नाही, तेव्हा शिवरायांनी चक्क लाल महालावर छापा घालण्याची योजना आखली आणि निवडक मावळ्यांसह साधारण 6 एप्रिल 1663 मध्ये शिवराय हे लाल महालाकडे निघाले. मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाचा मुलगा हा अबू फतेल खान याचा मृत्यू झाला. तर खिडकीतून पळून जात असताना शाहिस्ते खानाची 3 बोटे कापली गेली आणि हे झाल्यानंतर शिवराय दिंडीतून बाहेर पडले आणि सर्जेराव जेधे तिथे घोडा घेऊन उभे होते आणि परतीच्या प्रवासाला निघाले.
तर लाल महालावर छापा मारल्यानंतर शिवराय परतीला निघाले. बाहेर सर्जेराव जेधे घोडा घेऊन तयार होते. मुठा नदी ओलांडल्यानंतर महाराज जेरसाकडे निघाले. तर ते जेरसा म्हणजे हे जरसेश्वर मंदिर. तर हे जरसेश्वर मंदिराचाच पर्याय महाराजांनी का निवडला, त्याला बरीच कारणं होती. पहिली गोष्ट, कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगाला मशाली बांधून औरंगजेबाच्या म्हणजे पर्यायाने शाहिस्तेखानाच्या फौजेला चकवा देण्यासाठी महाराजांनी तिथे बैल सोडले. त्याच्यामुळे तो मार्ग महाराजांकडे नव्हता. दुसरी गोष्ट, हा जरसेश्वराचा मार्ग निवडण्याचं कारण म्हणजे याच्या पश्चिमेला एकही किल्ला नाही आणि त्याच्यामुळे इथे मुघलांचा पहाराही नव्हता, त्यामुळे हा सुरक्षित मार्ग होता. आणि तिसरी गोष्ट, सरळ सिंहगडलाही जाता येत नव्हतं, कारण सिंहगडच्या पायथ्याशी जसवंत सिंगाचा पहारा होता. त्यामुळे महाराजांना या जरसेश्वराची निवड करणं क्रमप्राप्त ठरलं. तर हा जरसेश्वर हा पर्याय त्यावेळी तोरणा, राजगड आणि सिंहगड या किल्ल्यांकडे जाण्याचा अत्यंत सुरक्षित मार्ग ओळखला जायचा. मुठा नदी ओलांडल्यानंतर कादवे खिंडीतून आपल्याला तोरणा आणि राजगडाकडे जाता येतं. तोरणा आणि राजगड हे त्या काळचे अत्यंत सुरक्षित किल्ले समजले जायचे. त्यामुळे हा जरसेश्वर शिवराय आणि त्यांचे मावळे हा अज्ञात मार्ग कायम वापरायचे. जी जेधे शकावली आहे, ज्याला जेधे शकावली करिना म्हणतात, त्याच्यामध्ये जेधे घराण्याचा पूर्ण इतिहास सांगितला जातो. त्याच्यातल्या काही ऐतिहासिक नोंदींमध्ये सर्जेराव जेधे आणि चांदजी जेधे, जे कान्होजी जेधेंची मुलं आहेत, ही दोघंही शाहिस्तेखानावरील छाप्याच्या वेळी तिथे हजर होती असं सांगितलं जातं. तर त्या जेधे शकावलीमध्येच जेरसाकडे गेले हा जो उल्लेख आहे तो ह्या जरसेश्वराचं महत्व सांगतो. आजही इथले स्थानिक गावकरी या जरसेश्वराला जेरसा असंच संबोधतात. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे जरसेश्वर मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे. तर पौराणिक कथांनुसार माता सीता आणि पुत्र लवकुश इथे राहिल्याची ही नोंद आढळते. महाराष्ट्रातील केदारेश्वर म्हणून याची ओळख आहे. पावसाळ्यामध्ये इथे वातावरण खूप सुंदर असतं, तर इथली ऊर्जा अतिशय सकारात्मक असते. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने इथे भेट देतात. या जरसेश्वर मंदिराच्या समोरच अप्रतिम कलाकुसर असलेला अतिशय भव्य नंदी असून शेजारीच गुरुवर्य तनपुरे महाराजांचे कार्य दर्शवणारे एक छोटेखानी स्मारक देखील आहे.
निसर्गरम्य परिसरातील शिवमंदिर, तिथं जातानाचा प्रवास हे आपल्याला कायम भुरळ घालतं. डोंगरदऱ्यात लपलेलं जरसेश्वर हे त्यातलंच एक ठिकाण. मंदिराच्या गाभाऱ्यात मिळणारी शांतता तर अवर्णनीय. इथून दिसणारे सिंहगड, राजगड, तोरणा म्हणजे तर सुखसोहळाच. जरसेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.